निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्यासाठी ह्या दिंड्या मार्गस्थ होत आहेत आणि ह्या दिंड्याचा आपण काही दिवसापासून कव्हरेज करतो. आता 4था दिवस आहे आपला आणि आपल्या सोबत ह्या दिंडी आहे, त्या दिंडीची ओळख करून घेणार आहे. महाराज, आपण कुठून आलात, कुठली दिंडी आहे आणि साधारणतः हा अनुभव काय आहे, म्हणजे आता तुमचं किती वर्ष आहे? आम्ही विठ्ठल मंदिर वाडा येथून आमचे पूर्वज आप्पासाहेब सोपारकर, गुरुबाई आंबवणे, तसेच त्यांना सहकार्य करणारे आमचे बापू मलबारी वगैरे, म्हणजे विठ्ठल मंदिर सगळं भक्त मंडळ यांनी काही 28 वर्षापूर्वी ठरलं की ज्ञानोबारायांचा जसा पालखी सोहळा आहे पंढरपूरला जातो, तसा आपल्या विठ्ठलाचा सोहळा निवृत्तीनाथांच्या भेटी करता जावा. आणि त्याच सोहळ्यामध्ये कशा करता जावा, तर सगळ्यांना आनंद मिळण्याकरता, सुख मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता. कारण किती पैसा वगैरे काही असेल तरी याच्यात समाधान नाही. समाधान फक्त याच्यातच आहे, भजनामध्ये. कारण भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव जर अंतःकरणात वाढला तर तुम्हाला समाधान वाटते. आणि समाधान हे संतांच्या संगतीशिवाय समाधान नाही. संत कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हे सगळे संत आपले पूर्वज होऊन गेले. ज्ञानोबारांनी आपल्या खांद्यावर पताका घेतली आणि पंढरीची वारी केली, भक्तीचा आनंद लुटला. आणि तोच आनंद निवृत्तीनाथांच्या माध्यमातून आमच्या विठ्ठल मंदिर परिसर जो असेल, वाडा परिसर असू द्या, सगळं असू द्या, या भागातून, सगळ्या भागातून निवृत्तीनाथांच्या भेटी करता, आनंदाचा सोहळा भोगण्याकरता हे सगळे पायी वारकरी चालत असतात. याच्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारची सेवा होते. कायनं चालतो, वाचेनं भजन, आणि आमचं मन इकडे तिकडे भटकत नाही. म्हणून जो आनंद आहे, आनंद हा आत आहे प्रत्येकाच्या, पण मनुष्य बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. बाहेर हा आनंद नाही. आतला आनंद प्रगट जर करायचा असेल तर भजनाशिवाय दुसरं साधन नाही. भक्तिभावी आम्ही बांधला अशी गाठी, साधावी तो हाटी घ्यारे कुणी. आम्ही जात असताना रस्त्यांना आजूबाजूचे लहान लहान मुलं, बाया, मंडळी, प्रत्येक गावातले, तो आनंद त्यांना एवढा वाटते की आता तो आनंद शब्दामध्ये सांगता येत नाही. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टीला गती गोडा, आलाशी आकारा आमुची आचाडा. प्रत्येक भागातून या संत महात्म्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या समाध्या घेतल्या आणि त्या समाधीच्या निमित्तानं सगळीकडे उत्सव होत असतात. ज्ञानोबारांनी समाधी घेतली आळंदीला, सोपान काकांनी घेतली सासवडला, निवृत्तीनाथांनी घेतली त्र्यंबकेश्वरला आणि मुक्ताबाईंना घेतली मेहुणला. हे का घेतले? तर यांचे आराध्य दैवत जे आहे सोमेश्वर आहे मेहुणला, म्हणजे मुक्ताबाईला. इथं त्र्यंबकेश्वर आहेत. काय? तर ते गुरुही आहेत आणि देवही आहेत. आळंदीला सिद्धेश्वर आहेत. असं प्रत्येक संतांच्या जवळ मूळ जवळ असणार शिवतत्व हे एकटं होतं. आनंद उपभोगण्याकरता भक्तरूपानं प्रगट झाले आणि भक्तीचा आनंद ते सगळ्यांना वाटत सुटले. कशा करता? सगळ्यांना आनंद मिळावा याच्यासाठी. भगवान शिव एकटे होते, एकाचे 2 झाले आणि दोघाचे होऊन सगळी सृष्टी निर्माण झाली. एकले न कंठीची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने. काही खेचर केली, काही भूचर केली, नाना प्रकारची सृष्टी. पण ऐशिया देखून सृष्टी ते सुखन वाटे भगवंता ते. लक्षात ठेवा की मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर फक्त भक्तीशिवाय दुसरं साधन नाही आनंद मिळण्याकरता. समाधान सगळ्यांना पाहिजे आणि समाधान आत आहे, देव आत आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो के भ्रांताशी कामो विषयावरी. आतला आनंद उपभोगायचा असेल तसं दधी मंथन केल्याशिवाय तूप हाती लाभत नाही, तसं भक्तीच्या माध्यमातून आपला आनंद आपल्याला प्रगट होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून भक्तीचा आनंद लुटण्याकरता हे आज दिंडी सोहळा आहे. आज 28 वर्ष झाले, याच्यातलं कोणी आमचं आजारी पडलं नाही. पण हे बॅटरी चार्जिंग जशी करतात वर्षभरात, तशी वर्षभरातली ही बॅटरी चार्जिंग होते आमची आणि आम्हाला कोणता रोग होत नाही, काही त्रास होत नाही. संसारातला त्रास जरी असला तरी 8 दिवसात सगळं वर्षभरातच आमची मेमरी साफ होते संसाराची आणि परमार्थाची मेमरी त्याच्यावर टेपिंग केलेलं जसं आता मी बोलतो हे मेमरी मध्ये त्याच्यावर प्रिंट झालं आणि ते तुम्हाला जगाला ना.
तसं आमच्या डोक्यामध्ये परमात्मा, देव, भजन, कीर्तन, आंधळे पांगळे काकळा सगळं भजन असल्यामुळे, कीर्तन असल्यामुळे ते आमच्या मेमरीमध्ये टेप होते आणि त्याचा आनंद नकळत आमच्या असोयचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भूदशा अशी अवस्था प्राप्त होते. न कळत कुठला पैसा न देताना सुद्धा लाखो रुपये जरी दिले तर कोट्यावधीच लोक असतील, कोटी रुपये त्याजवळ असतील, पण रात्री मात्र त्याला झोप लागत नाही. पण आमचा वारकरी तिथे गेल्यानंतर कीर्तन संपलं की तो झोपला की त्याला बरोबर वेळेवर जाग आल्याशिवाय राहत नाही. जर नाही आला आमचे बाप्पा आम्हाला म्हणतात, महाराज उठा चला, झाली वेळ. आणि मग वेळ झाली की आंघोळ करायची आणि पुन्हा काकळा वगैरे सगळं करून पुन्हा ज्ञानोबा तुकाराम. सुरुवातीला आपले अभंग असतात काकड्याचे, नंतर हरिपाठ, नंतर गवळणी, वासुदेव, हे सगळं इतका भजनानंद आहे की हा आनंद देवाला जाऊन पोचतो. आणि देव विटेवर न राहताना तो पुन्हा म्हणतो, मला विश्रांती मिळाली नाही, कुठं चला आळंदीला, कुठं नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आता देव विटेवर नाही, आता देव त्र्यंबकेश्वरला आहे, निवृत्तीनाथाला आहे, मुक्ताबाईच्या सोहळ्यात जातो, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात येतो, गोरा कुंभार, चोखा मेळा यांचे जे सोहळे साजरे करतात, हा वारकरी करत असेल याच्यात विशेष नाही. त्या जगाचा नियंता पांडुरंग परमात्मा हा सोहळे साजरे करतो. त्या निमित्तानं त्या महात्म्यांनाही आनंद, देवालाही आनंद आणि आम्हालाही आनंद. म्हणजे जे दिंडी बरोबर चालतात हा आनंद किती आहे, फक्त तुम्ही आमच्या बरोबर चालून बघा आणि मग बघा, तो शब्दात सांगता येत नाही. हे सुख जे मिळते प्रत्येक जीवाला, हे सुख सांगताच येत नाही, व्यक्त करता येत नाही. गोळ खाल्ल्यानंतर गोळ कसा आहे सांगणार का? मला गोळ आहे म्हणणार, पण कसा गोळ आहे सांगता येत नाही. तसा हा भक्ती मार्ग जो आहे, या भक्ती मार्गात भजन करताना जो आनंद होतो तो कुणाला सांगता येत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही वयाच्या किती वर्षी? मी म्हणजे आता जर सांगायचं झालं, माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, मी माझ्या आईच्या गर्भात असतापासून माझी वारी सुरू आहे. पण जास्तीत जास्त मला आनंद आळंदीला आल्यानंतर आमचे हे जे वाडेकर मंडळी आहे, या वाडेकर मंडळीनं मला द्विगुणित केलं. जवळजवळ 15-20 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगितली आणि तोच संबंध धागा जोडून या लोकांचं प्रेम जुडलं. आणि जगावर प्रेम करावं हा सिद्धांत आहे. काय प्रेमाच्या माध्यमातून देव सुद्धा असा आहे की देवाला सुद्धा प्रेम मिळत नाही भक्तांना भक्ती केल्याशिवाय. ज्यावेळेस भक्त भक्ती करेल त्यावेळेस देवाला प्रेम मिळते आणि तो देवही त्याच्याशिवाय प्रेम देऊ शकत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय देणे. आणि संत महात्म्या देवाला काही मागत नाही. या मंडळी विचारला, महाराज किती लाख रुपये मागितले तुम्हाला? लाख रुपये महाराज मागणारा त्याला प्रेम मिळत नाही. संत महात्मे देवाला प्रेम मागतात. प्रेम सुख देईन प्रेमाविन नाही समाधान. समाधान हेच देवाचे दर्शन जेणे राहे समाधान. प्रत्येक जीवाचं समाधान रागत असेल तर त्याला देव भेटला समजायचं. अरे आताची जी तरुण पिढी, आता ह्या मोबाईलच्या युगामध्ये तरुण पिढी जी आहे ती कुठेतरी वाहत चाललेली आहे. तुम्ही काय तरुण पिढी? आता तरुण पिढीमध्ये मोबाईल असा कोणती गोष्ट जी असते ती वाईटही नसते चांगली नसते. जीवाला सुखदुःख भेटते त्याच्या उपभोगण्यावर. तो काय बघतो, काय करतो, आचरण काय करतो. मोबाईल काय, माझ्याकडे मोबाईल आहे पण मी मोबाईल मध्ये काय ऐकतो हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि त्याचं जे प्रिंट होते ते डोक्यात होते आणि मेंदू खराब होते. मोबाईल हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा मेंदूच्या जी ताकद आहे ती ताकद कमी होती. याचा अर्थ मोबाईल वाईट आहे अशातला प्रकार नाही. मोबाईल घेतला उपयोग, कोणतीही वस्तू अग्नी आहे, अग्नीला तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता आणि एखाद्याचं घर जाळण्यासाठी वापरू शकता. अग्नी ह्या अन्न शिवण करते. अग्नी पोटात आहे आपल्या. वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमात्र. अग्निशिवाय काय वाईट थोडंच आहे. पण त्याचा उपभोग कसा घेता तुम्ही, कशा करता वापरता याच्यावर अवलंबून आहे. आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत का वाईट संस्कार व्हावेत हे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आता तर माझं असं म्हणणं आहे, कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलाच्या हातात किंवा मुलीच्या हातात लहान मुलात मोबाईल अजिबात देऊ नये. जर दिला तर त्याचे परिणाम त्याच्यावर होणारच. तो चांगलं पाहण्यापेक्षा वाईटच जास्त करते. मुलांच्या हातात न दिलं का मुलं ते तुम्ही सवय लावली. तू पोटात असतानाच मोबाईल वापरला आई वडिलांनी. बरं, एक अभंग घ्या. बोला अभंग. एक छोटासा अभंग घ्या. हा, गड्यांनो राजा. महाराज घ्या. गड्यांनो राजा केले झालं माझं चांगले. कशी जाऊ गड्यांनो
राजा मी आहे ना. या पुढे पुढे. आम्ही नाचो यमुना कडे हवा मोहरी घोंगडे आम्ही नाचो यमुने नाचा पाऊ लागले कृष्णा मोठा घरे राजा लाला राजा लाला कृष्ण सिंहासनी बैठला कृष्ण सिंहासनी बैठला तो अंबारी नडधानो तेरे वारी नाचा पाऊ लागले कृष्णा मोठा गाडी राजा झाला राजा झाला सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला खानो तेरे वारे सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला मामा मन चला जाऊ आता जरून उभे राहू मामा चला जाऊ आता जरून उभे राहू जावे जावयाचे राजा गिरे झाला राजा गिरे झाला सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला राजा गिरे झाला राजा गिरे झाला सिंहासनी बैठला सिंहासनी बैठला. या राजाभाऊचं म्हणणं असं आहे, आमच्या सगळ्यांचा गडी हा कृष्ण आहे. यांचं महाराज कृष्ण महाराज नाव आहे. यांच्यामुळे मला आनंद आहे, नाही तर मला कोणी विचारलं असतं. कृष्णा महाराज जवळकर आगळीकर कुंडलिकावरती हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. Subscribe for more content.